सध्या जिल्हा पंचायतीचे इलेक्शनाचे वारे सद्याक पातळ्ळा आणि आयज आमी चोडणा मतदारसंघात आयल्या। हांगा सध्या गोवा फॉरवर्ड पक्षाची उमेदवार राधिकाबाई कलंगुटकर सध्या कॅम्पेनिंग करता आणि तिचे कॅम्पेनिंग कशें चल्लां, तिची तयारी कशी चल्ल्या ते आमी हांगा पळोवपाक येयला। येयात तर मेळून पळोवया तांची तयारी आणि कॅम्पेनिंग। तर आमचे बरोबर आयज आसात राधिकाबाई, जी मये कॉन्स्टिट्युएन्सी खातीर गोवा फॉरवर्डाच्या वतीन कॅन्डिडेट म्हणून उभी आसात। राधिकाबाई, तुमकां येवकार। थँक्यू आम्ही तुमकां सदांच एक सपोर्टर म्हणून पळयला आणि आता तुम्ही फ्रंटियर म्हणून आसात। हय, कशें दिसता आणि कितें आसा तुमची भावना सद्या खातीर? म्हाका खूब बरें दिसता, उमेदीन आसा हांव। पळोवंक गेल्यार आय एम व्हेरी प्राउड ऑफ मयम विलेज बिकॉज दे हॅव गिवन मी अ लॉट ऑफ लव अँड कन्सर्न। सिमिलरली म्हाका लोकांनी सुद्दां खूब एप्रिशिएट केला हांव फुडें सरला म्हणून। तशें म्हाका तेंचे रिस्पेक्ट आसा ते हांव तांकां रिस्पेक्ट करता। म्हणजे रिस्पॉन्स मेळ्ळा, रिस्पॉन्स विश्वास आसा लोकांचो। येस 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 डेफिनेटली। हय, आणि तुम्ही एक शिक्षक आणि शिक्षकच म्हणून मया तुमकां वळखतात, एक बरी शिक्षक म्हणून। येस, तुम्ही यंगस्टर्सांकूय बरे तरेन वळखतात एक शिक्षक म्हणून, आणि ह्या यंगस्टर्सा खातीर यंगस्टरांक समजून घेवन तुम्ही खंयचे इश्यूज आसा ते तेंचे घेतले वा खंयचे इश्यूज घेवपाचे? एक्चुअली द मेन रिजन, वन ऑफ द रिजन वाय आय हॅव एंटर्ड दिस फील्ड इज माय यूथ। येस, हांवें जे घरांनी घरांनी पळयलां, होम विजीट केला, तेन्ना म्हाका अशें कळून येयलां, हेच्या पयलीं सुद्दां म्हाका खबर आसलें ना। आतां म्हाका एक्चुअली वेन आय लिटरली एंटर्ड म्हाका कळ्ळें कितें यूथ आसा ते म्हाजे खूब शिकून अशे घरान आसा, अनएम्प्लॉयड आसा, एंड दे आर लायक फॉर 3-4 years 5 years दे आर स्ट्रगलिंग फॉर अ जॉब। सो म्हाका दिसता कितें, हांव जर फुडें सरत जाल्यार त्या युथाक हांव अशी ऑपॉर्च्युनिटी दितलें की वे दे कॅन क्रिएट देयर ओन जॉब्स। ओके, दे डोंट हॅव टू डिपेंड ऑन अदर्स। सारके। So there will be so many options for them. So I'm going to give them the guidance. I'm going to make them work self businesses. So माझ्याकडे अशी खूप क्रिएटिव्हिटी आयडियाज आसा जे हांव तांकां वर्कशॉप घेवन तांकां ट्रेन करून, लायक फॉर एक्झाम्पल आता हायर सेकंडरी जालें, 10th जालें, सो दे आर नॉट एबल टू सिलेक्ट which field to go. So I will say that I will create such a workshop for the school children. They will select the best where they can do their best in their life. अशी माझी किती क्रिएटिव्हिटी आसा माझे लोक इन द प्रोसेस। क्रिएटिव्हली युथांक तू डेफिनेटली आय गो अहेड। येस, आणि आम्ही जेन्ना बायल एक उमेदवार म्हणून उभी रावतना पळयता तेन्ना तिका खूपशे चॅलेंजीस येतात। तुमकां कितें चॅलेंजीस आसा अशें दिसता सद्याक तरी? चॅलेंजीस म्हणजे माझ्याकडे आसा, लायक देर मे बी सम चॅलेंजीस फॉर एव्हरीबडी, इट इज देर, नॉट फॉर मी ओनली। Like dedication should be there. Definitely, I'm very dedicated, and my vision is clear towards my Goa, towards my state. So that is my I should do my best to my society and my Goa. Yes. आणि सत्तेन सध्या जो पक्ष आसा त्याच्या ऑपोजिट उभे रावन जेन्ना इलेक्शन लढवप जाता तेन्ना मातशें कठीण वयता। सो हाव विल यू टॅकल इट? Tackle it in the sense or boost your campaign? म्हाका अशें म्हाजे मयम लोकांचे खूप सपोर्ट आसा, आणि म्हाका एक विश्वास आसा की ते म्हाजे मयम आसा ती पळय पंचायत मतदार संघ आसा न्ही म्हाजे कडेन, आय एम व्हेरी मच प्राउड अँड आय एम व्हेरी मच हॅव अ फेथ इन देम। म्हणजे म्हाजे कडेन खूप फेथ आसा, दे विल नॉट लेट मी डाऊन। येस, म्हणजे त्यांचा विश्वास हीच तुझी स्ट्रेंथ आसा। होय 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 होय। ओके, थँक्यू फॉर युअर टाइम आणि ऑल द बेस्ट। थँक्यू सो मच। थँक्यू। तर तुम्ही पयलींच्यान पॉलिटिक्सान आसात आणि आयज आता तुमची बायल निवडणूक आसा ती लढटली, तुमकां कशें दिसता? कशें आसा खबर आसा की हे फावट कशें आहा की एक फावट कोण सगळें हे विधिलिखीत आसता, कोण खंयसर पावत हे कळना। आणि दुसरी गोष्ट मुद्दाम सांगपाचें म्हटल्यार की तांचे पॉलिटिकल एक्टिव्ह पॉलिटिक्सान येवपाचें हे स्वप्न आणि हे नासलेलेच केन्ना। पूण ज्या पद्दतीन सगळ्यो गोष्टी घडोवन येयल्यो आणि रिक्वेस्ट केलो गेलो तांकां की तुमी लढप आणि गरज आसा लढपाची, आणि त्या खातीर तेंच्यांनी मागीर डिसिजन घेतलें की ओके सगळ्यांचो जर रिक्वेस्ट आसा जाल्यार लढप। आणि कारण कशें आहा, प्रत्येक फक्त देव प्रत्येकाक एक जबाबदारी दिवन ह्या पृथ्वीचेर धाडटा, आणि मे बी आमकां खबर आसचें की तांकां ती जबाबदारी देवान दिल्ली आसतली की तुमी हांगासर निवडून येवप, आमच्या लोकांची सेवा करप, जे प्रश्न आमचे कितके वर्सांचे प्रलंबीत आसात ते प्रश्न घेवन फुडें वचप, हे मे बी विधिलिखीत आसले आसात, आणि म्हणून तांकां ही तिकेट मेळ्ळी। आणि म्हाका इतकी गॅरंटी आसा की सध्या ज्या पद्दतीन सगळे माझ्या मतदारसंघान पूर्ण गोव्यान म्हणटा हांव, पूर्ण गोव्यान जे पद्दतीन सध्या चल्लेलें आसा, कारण भारतीय जनता पक्षाचे जे कार्य आसा आणि ज्यो गोष्टी घडत रावल्या हालीं, कशें आसता एक फावट कशें आसता की तू करिना मुद्दाम म्हणून पूण ते देव करून घेता,
कारण फाटल्या दिसांनी 4 दिसां पयलीं जर तुम्ही पळयलें जाल्यार तो इन्सिडंट जो जालो हितून आपलो आरपोरा तितून कितके 27 लोक मेले. हे कितें तरी कशें आसता खबर आसा, तुजें अती जालें की ना, पाप खूब जावपाक लागलें की देव तुजे कडसून अश्यो चुको करून घेता. आनी हे सगळें जे जालें ते सरकाराच्या चुकीक लागून. म्हणजे सरकारान जें करप्शन केलां, ज्या पद्दतीन इलिगॅलिटीज गोव्यान चल्लेले हेका लागून देव हे तांकां शिक्षा दिवपाक लागलेलो आसा. आनी येता त्या काळान अशी परिस्थिती जातली, जिल्हा पंचायतीक नक्कीच त्यांचे सीट सकयल देवपाचे आहा. आनी असेंब्लीक तुमकां सांगता की ही नांदी आसा, जिल्हा पंचायत ही नांदी आसा बदलाची. बदल हा जातलोच आता. आणि त्याच बरोबर असेंब्लीक जो आसा तो एक मोठो बदल गोव्यान जावपाचो आसा. कारण कशें की अति जालें की आमकां खबर आसा, आमकां इतिहास साक्षी आसा, जेन्ना दुर्योधन एक सुयेच्या पोताचेर सुद्दां पांडवांक जमीन दिना म्हणून सांगतालो, तेन्ना मागीर कुरुक्षेत्राचेर कितें जालें आनी कसो नायनाट जालो दुर्योधनाचो हे सगळ्यांक खबर आसा. आनी इतिहास साक्षी आसा ह्या गोष्टी. हीच परिस्थिती आयज भारतीय जनता पक्षाची गोव्यान जावपाची आसा. तुमकां एक मुद्दाम म्हणून गोष्ट नमूद करता की आयज आमी मागीर मतदारसंघान एक ऑपोजिशन म्हणून लढटा आनी सगळे एकठांय जावन लढटा. पूण आमच्या कार्यकर्त्यांक धमक्यो दिल्यो वयता की तुम्ही जर त्यांच्या बरोबर भोवले, त्यांच्या बरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांक दिसले जाल्यार तुमचे अशें जातले तशें जातले, हे तुमकां फुडें त्रास जातले, अशा पद्दतीन धमक्यो दिल्यो वयता. पूण एक गोष्ट तेंच्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आनी कार्यकर्त्यांनी लक्षात दवरची, गोवा फॉरवर्डाचे पक्ष हे खरे गोंयकार, गोंया कार्यकर्ते हे खरे गोंयकार. तुमची टॅगलायन तीच आसा, गोंय गोंयकार गोंयकारपण. आनी आमी कोणाक भियना. जर हिम्मत आसा जाल्यार फेस टू फेस येवन हे करचे. आता तुम्ही म्हणले तसे अलायन्स जाता काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड. हय, ते अलायन्साच्या विशीं तुमी कितें म्हणटले? कशें आसा खबर आसा की हांव स्वताहून फाटल्या फावटी आम आदमी पक्षा कडसून लढलेलो. हांवें सुमाराशे पयलीं हांव इंडिपेंडंट जिल्हा पंचायतीक लढलेलो, म्हाका 2500च्या आसपास मतां पडलेली, तिसऱ्या प्लेसीर येयल्लो. त्याच्या नंतर हांव गोवा असेंब्लीक लढलो आम आदमी पक्षाचेर. ह्या मतदारसंघान आम आदमी पक्षाचे तशें स्थान काय ना किंवा स्वताची मतां अशी काय ना. जी हांवें मतां घेतले ते म्हणजे पर्सनल वोट्स आसलेले, जे म्हणजे पर्सनल काम जे माझ्या मतदारसंघान आसा ते वोट्स आसलेले. त्याच बरोबर काँग्रेसची मतां ह्या मतदारसंघान आसा, गोवा फॉरवर्डाची जी स्वताची आपली मतां आसा. आणि आयज जे एंटी इन्कम्बन्सी जी आसा, एंटी इन्कम्बन्सी फक्त पक्षा बद्दल न्ही, आमदारा बद्दल एंटी इन्कम्बन्सी आसा. आणि त्या एंटी इन्कम्बन्सीचो सगळो जो फायदो आसा तो आमकां नक्की जातलो. आणि आम्ही जैतिवंत आमचे कॅन्डिडेट जे प्राध्यापिका राधिका कलंगोटकर जैतिवंत नक्की जातले, याच्या बद्दल अजिबात शाशंका नाही. इतलो तुमकां विश्वास आसा? इतको विश्वास आसा, 100%च्या वयर विश्वास आसा. संतोष बाब, आयज तुम्ही राधिकाबाईक हांगा सपोर्ट करपाक आयल्यात. कशें दिसता तुमच्या पार्टींतल्यान एक महिला उबी रावल्या आनी ही लढाई आतां लढटा? पळय, तुमकां सांगपाचें म्हटल्यार तुमचें स्वागत करता. तुम्ही म्हटले राधिका मॅडम म्हटली, ती आमची फॅमिली मेंबर आणि ती म्हजी भाभी जाता. कितें म्हणटकूच आमी ताका मॅडम अशें म्हणूंक शकना. आनी आमच्या पक्षान जेन्ना पळय हे जालें, शी इज अवर फॅमिली मेंबर. आणि हांगा ताका मुद्दाम करून आमी सपोर्ट असो न्हय, आमचें कर्तव्य जाता आमच्या पार्टीचे एज अ मेंबर म्हणून आणि हांव लिडर म्हणून म्हाजें हें कर्तव्य जाता की तिच्या बरोबर रावपाक जाय अडी अडचणीक. आणि तेजे जे आमची पक्षाची जी ध्येय धोरणां आसा, आमचे नेत्याचे जे टार्गेट आसा, जे विजन आसा पळय, ते लोकां पर्यंत पावपाचें आसा. आनी ही आमकां संद येयलेली आसा. जिल्हा पंचायत मार्फत आमचो कॅन्डिडेट, आमचो सिंबॉल एज अ अलायन्स म्हणून लोकां पर्यंत पावपाचो आसा. कारण 27 व्हडलें इलेक्शन आसा, म्हणटकूच आमकां हें इजी पडटलें. आनी आमकां पुरेपूर 100% गॅरंटी आसा की हे जिल्हा पंचायत आमी जिखल्यार भितूनच आसा. फक्त लोकांचे आमी एक अवेअरनेस कसो हो एक मुवमेंट हो चालू आसा. ओके. आता तुम्ही म्हणले तुम्ही ध्येय घेतल्यात वेगवेगळे, ते ध्येय खंयचे आसात? ना, ध्येय कशें आसता, जिल्हा पंचायतीक जर पळोवंक विचारलें जाल्यार गोंयांत व्हडलें कांय म्हत्व अशें ना. पण काही गोष्टी ज्यो आसा पळय ती समर्थ आसतली आणि तिचे जे क्वॉलिफिकेशन जे आसा पळय त्या प्रमाणे आयज जर गोंयांत पळयत जाल्यार 1-2-4 कडेन तुमकां मेळटले. वेल एज्युकेटेड जर पर्सन आणि कॅन्डिडेट जर कोण आसा जाल्यार आमची राधिका मॅडम आसा. कळ्ळें तुका न्हय? म्हणटकूच तेज्या बद्दल आमकां डावट ना. आणि आमचे पक्षाचे जे सर्वे सर्वा जो आसा विजय सर, तुमकां लोकांक सगळ्यांक खबर आहा तो असेंब्लीन एज अ ओपोजिशन म्हणून कितके स्ट्रगल करून सरकाराक वयर सकयल कितें करपाचें आसा पळय, जो सरकाराक जो भंय पडलेलो आसा पळय तो विजय सरदेसाचो आसा. आणि त्याच्या भयांक लागूनच खंयसर तरी हे सरकार आनी कितें उजो पेटोवपाचो आसा, जो आतां पेटोवलो तुमकां खबर आसा, तो खंयसर तरी हो हेजेर लिमिटेडचेर उरता. पण जशें जिल्हा पंचायत जालें, जे वर्सभर आमकां मेळटलें पळय, हे सरकाराक, हे बीजेपी सरकार जे आसा पळय ताका आमी खंयचेच इलिगॅलिटीज करूंक दिवचे ना अशें आमच्या चिफान हे ठाम निर्णय केल्लो आसा. विरेन बाबा, तुमकां आमच्या चॅनलाचेर येवकार. तुमच्या वॉर्डान सध्या एक कॅम्पेनिंग सुरू आसा.
कशें दिसता जेन्ना राधिकाबाई ह्या वॉर्डान येवन कॅम्पेनिंग करता आनी तुमचें कितें मत आसा सद्या? आम्ही आता गेले 22-30 जाले तेंच्याकडे कंपेनिंग करता मय मतदारसंघात शिरगांवसून आम्ही लयरा जिवानसून आम्ही स्टार्ट केल्ले त्या सबंद लयरा आमी शिरगांव आमी हाफ ऑलरेडी कवर केला म्हणजे एक बूथ कवर केला एक बूथ उरला मय पंचायत टोटल कवर केल्ली 100%. चोडण पंचायत तर आयज सोंपतली आमची तशी करून आनी नार्वे पंचायत आमची कवर जाल्या म्हणजे आमचो जो डोर टू डोर कंपेन आहा ही ऑलमोस्ट कंप्लीट जायत येयल्ली आसा. आनी आमी जेन्ना डोर टू डोर प्रत्येकाच्या घरांत वयता तेन्ना आमकां एक असो रिस्पॉन्स बरो मेळटा की आमी गोवा फॉरवर्ड पार्टीक हे फावटीक 100% निवडून हाडटले म्हणून. आनी त्याच प्रमाणे कितें जाता लोक गेले म्हणटकूच एक हेजो आमच्या भारतीय जनता पार्टीचो जे पळय ते एक हिटलरशाही ही आयज गोंयांत चलता ती मये मतदारसंघात चड चलता. आमचो आमदार जो आसा तो एक हुकुमशाह को एक वक्ता असो आनी तेजो आतां लोकांक सगळो सामको तेजो बोर जाल्ले आहा लोक तेका आनी ती तिडक लोक आतां ही झेडपीच्या रुपान आतां लोक काडपाचे आसा. म्हणटकूच सगळ्या लोकांचो सपोर्ट ह्या पार्टीक आसा म्हणटा? हय सगळे म्हणजे काँग्रेस आमची काँग्रेस आनी गोवा फॉरवर्ड एलायन्स आहा Alliance आसा. आनी काँग्रेसूय आमच्या कडेन त्या प्रमाणे हे करून सगळे आमच्या कडेन एलायन्स जाल्ल्या कारणान आमकां चड रिस्पॉन्स मेळ्ळो आहा. आनी तेका लागून आमकां 100% खात्री आहा की हे फावटीक आमचो सीट जिखून येतलो. आता सध्या ह्या वॉर्डाचे थळावे इश्यूज कितें आसा? थळावे इश्यूज पयशे हांगा खूब आहा. एक मये मतदारसंघात कस्टडियन इश्यू म्हणून एक आहा स्थलांतरीत मालमत्ता हो इश्यू आयज चड मये मतदारसंघात चड पयलो हायलायटीक जाल्यार हायलायटेड पयलो इश्यू तो आसा. गेली कितकीशींच वर्सां तो इश्यू सॉल्व जावंक ना. म्हणजे पयलीं आमचे स्वर्गीय मनोहर पर्रीकर हे जेन्ना CM आसले तेन्ना तेंच्यांनी थोडोसो त्या इश्यूक हात घातलेलो पूण जी तेंकां ती ही दिली पळय तेंकां ती सनद दिली ती सनद क्लास 2 दिली. क्लास 2 दिल्या उपरांत ते सनदीचो व्हडलोसो फायदो आमच्या मयाकारांक जालो ना. आनी आमकां एक हे आसा म्हणजे तो इश्यू तुमकां खबर आहा आमचे पार्टीचे सर्वेसर्वा बा विजय सरदेसाय यांच्या मार्फत आमी हो इश्यू तेंच्या मार्फत विधानसभेत मांडून परते बील घालून तो इश्यू आमी सॉल्व करपाचो प्रयत्न करतात. मुळात हो विशय आसा. मुळात हो विशय आमी म्हणजे तसे बाकीचे इश्यू पयशे जाल्यार रस्ते सारखे ना लायटी पयशे लायटूय सारखी आसना चडशी लायटूय वयता अशे इश्यू खूब प्रत्येक गांवांत इश्यू आहा. आयज तुमी पळयता लँड तेंच्यांनी लँड माफिया जे जाला पळय ते सगळे पळय पळोवंक वयशी जाल्यार तेंच्यांनी अंधाधुंदी कारबार वचयल्लो आहा. आनी हो अंधाधुंदी कारबार खंय तरी सोंपोवपाक जावो आनी सोंपयतलो जायत जाल्यार तुमच्या चॅनला मार्फत हांव सगळ्या लोकांक विनंती करता की ह्या भारतीय जनता पार्टीक तुमी हांगासून धांवडून एक बरें सरकार निवडून हाडचें. सध्या बाई खंयचे इश्यूज आसात ते सद्याक म्हणल्यार तेजेर चड हात घालूंक जाय अशें तुमकां दिसता? पळय मय मतदारसंघान आयज जर पळोवंक वयशीत जाल्यार आमी जर पळोवंक वयशीत जाल्यार 20-22 वर्सां हांगा BJPचो कॅन्डिडेट हेजो MLA निवडून येता. मिनिस्ट्री मेळना ती मेळना कारण हे BJP जे तेंचे संघटन आसा किंवा पार्टी आसा पळय ते मय मतदारसंघ हो ग्रांटेड धरता. म्हणजे हांगा कोणूय येयलो न्हू जाल्यार हांगासर कांय करपाची गरज ना आमचो कोण दिता पळय ताका निवडून येता म्हणून. जर आज जर बारीक पळोवंक वयशीत जाल्यार आमकां इतके इश्यू आसा आमचे मया मतदारसंघात मायनिंग येता. 2 मायनिंग ब्लॉक आतां केला ह्यान पयलीं जेन्ना मायनिंग 10-12 वर्सां पयलीं बंद जाली पळय जे कामदारांक जे काडून उडयल्ले किंवा काडून रिट्रेट केल्लेले पळय तांकां परत घेवपाचे तेंचे हे करिना. शेतकऱ्यांचे इश्यू आसा शेतकऱ्यांचे जे पळय पेंडींग आसले पळय तेंचे जे पयशे दिवपाचे आसले लुकसाण भरपाई दिवपाचे आसले पळय ते अजून पर्यंत दिवंक ना. चौगुले कंपनीन दिवंक ना वेदांतान अजून फुलफील करूंक ना. कोर्टाचे जी ऑर्डर येवन तरी आसतना ते कोर्टाक मानिनात कोण हे मायन ओनर्स. दुसरे हांगासर अशें आसा तुमकां सांगलां आमच्या अध्यक्षान सांगलां त्या प्रमाणे सनद 2 दिला. आतां एक तुमकां एक नमूद करूंक अशें दिसता म्हाका जेन्ना हे म्हजें घर म्हणून जे आसा पळय हाडलें पळय आमच्या CMान तावान हाडलां ते म्हजें घर उजगाटून खंयसर केला मय पंचायतीन केला. आनी मय पंचायतीन आमकां क्लास 2 जेन्ना दिला पळय ताका कांय व्हॅल्यू ना आमकां ओनरशीप मेळना तेजी. आनी हे सरकार सांगता CM सांगता की तुमी म्हाज्या घराचे फॉर्म भरून दिया म्हणून. अरे म्हाजें घर म्हणटा ते कोणाक रे? आमी हांगा पुर्वजाचे सगळे लोक रावले हांगा पिढये रावले आनी ते जर फॉर्म आमी भरून दिले जाल्यार आमी साबीत करता की ते आमी इलिगल रावता म्हणून. म्हणजे हो खंयचो कायदो? म्हणजे लोकांच्या कानान तेल घालतात
बारीक पळया तुम्ही आम्ही कित्या खातीर म्हणून भरून दितले फॉर्म ते हय. म्हणून आम्ही सरकाराक सांगू की आम्ही 21 वर्सां रावले आमचे पिढीन पिढी रावले आजे पणजे रावले जे सांबाळून दवरले हो गांव आमचो पळय आम्ही साबीत करून की आम्ही ह्यान पयलीं जिके रावले पळय ते इलिगल जाले आनी आमचे आतां हे कर म्हणून हे मुर्खान काडपाची संवय जाली सो आम्ही आता सध्या हे चोडणा वाठारांत भोंवता चोडणा वाठारांत अशें जाला की दिल्ली लॉबी जी आसा पळय ती हांगा घुसपाक लागलेली आसा हांगासर हांगा फेरी पॉयंट आसा हांगा जे आयलँड असल्या कारणान हांगातले जे पळय रो फेरी ती बाबडी सदांच रडटा हांगातले लोकल लोक सांगता की लोकलांक जे आसा पळय ते 30 रुपया नाका ते 10 रुपया करून दिया म्हणून बाकीच्यांक थोड्यांक आसा कितें 10 रुपया ते 20 रुपया करा म्हणून ते करपाक जाय एश्युरन्स दिले 8 दिसा भितून सीएमान आनी आमदारान एश्युरन्स दिले की जालें तुमचें काम करून दिता म्हणून 30 रुपया ना तुमकां लोकलांक 10 रुपया म्हणून अजून पर्यंतचो रिजल्ट ना आता 6 महिने जावन गेले म्हणजे इतके कांदोन घालतात लोकांच्या की ग्रांटेड धरता तशेंच हांगासर जे पळय विलास बीन दिल्यात पळय आतां परमिशनां दिल्यात पळय थंयसर एका विलान एक स्विमींग पूल हांगा लोक हांगा उदका खातीर रडटात लायटी खातीर रडटात जाल्यार हांकां स्विमींग पुलान उदक खंयचें येतलें पूण कितें करपाचें लोकल लोकांनी हांगा कितें करपाचें हांगा 4 दीस विकली 4 दीस उदक येना 2 दीस उदक येता ही पळय बॅरलां भरून दवरची पडटा अशी परिस्थिती आसा हांगासर पण हे फावटी तुमकां सांगता आतां जिल्हा पंचायती मार्फत लोक दाखोवन दितले आनी 27 हेंकां अक्षरशः तुमकां सांगतो की मार्जिनान हांगासर जो पळय काँग्रेस गोवा फॉरवर्डाचो जो कॅन्डिडेट आसता तो जिखून येतलो हे ठाम आमचे मत आसा आणि इतलो विश्वास तुमकां तुमच्या 100% लोक सांगतात आता भयान लोक उलयनात राव म्हणटा मातसो 27 लाख पावणे म्हणटा कशे भायर सरता ते तुम्ही आपोवचे पयलीं आमी भायर सरता म्हणटात कळ्ळें न्हू त्यात तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन कितें इश्यूज आसा जे तुम्ही घेतल्यात ग्राउंड लेवलाचेर ग्राउंड लेवल और मेजर मेजर आसा आमचे जमनीचे प्रॉब्लेम आसा ते जावंक जाय लायक नो खुबशे मेजर प्रॉब्लेम जमनीचे मागीर आमचे चोडणा आसा रोड फेरीचे आसा मागीर आमचे शिरगांव आसा कोयरा आसा हे मायनिंगाचे इश्यूज आसा सो खुबश्यो गोश्टी आसा हाय लेवलाचे सो हांव हितून लक्ष घालतलें आनी सॉल्व करपाक ट्राय करतलें ओके सो ते इश्यू सध्या तुम्ही घेतला ते हय आणि आनीक खंयचे इश्यू सध्या तुम्ही मेन फोकसान घेतले ते खंयचे आसा सध्या मेन फोकस म्हणजे आमच्या जमनीचोच प्रॉब्लेम ओके जमनीचोच येस ओके गोवा फॉरवर्ड पार्टीचा विजय असो गोवा फॉरवर्ड पार्टीचा विजय असो विजय भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं विजय भाई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राधिका मैडम तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं तर आजच्या या व्हिडिओतल्यान आम्ही तुमच्या मुखार दवरले चोडण मतदारसंघात जी गोवा फॉरवर्ड पक्षाची उमेदवार राधिका कलंगुटकर कॅम्पेनिंग करता तिचे कॅम्पेनिंगाचे काय झलक आणि तिचे कडेन उलोवन संवाद साधून तिचे मुद्दे कितें आसा कॅम्पेनिंगाक धरून आनी तिचे विशय कितें आसात ते आमी तुमचे मेरेन पावयले अशेंच नवे विचार आनी नवे विशय आमी तुमचे मेरेन घेवन येत रावतली तो मेरेन पळयत रावात द वॉयस फॉर गोंय The Voice for Goy.